एका लग्नाची दुसरी गोष्ट। सगळ्यांच्या बरोबर बसतो ग। हो सगळ्यांना यायला वेळ आहे अजून। तुम्ही वेळेवर जेवला नाहीत की ऍसिडिटी होते ना म्हणून वाढते तुम्हाला। बघ आज राधा घरी येणार आहे ना, राधाच्या सोबत बसतो। अहो मला नाही वाटत तिला आज यायला जमेल। का? अहो त्या प्राची आत्यांची तब्येत बिघडली आहे, मग तिला तिथे थांबावं लागेल ना। आणि ना काल पण घना आल्यापासून अस्वस्थ आहे, म्हणजे त्या दोघांच्यातलं सगळं सॉल्व्ह झालंय असं वाटत तरी नाही मला। म्हणजे घना अजूनही अस्वस्थच? कालपासून काहीतरी बिनसलंच आहे त्याचं, म्हणजे गप्प गप्पच होता अगदी। मी विचारलं त्याला, म्हटलं राधा कशी नाही आली, तर मला म्हणला मला काय माहित ग, तिला यावंसं वाटलं पाहिजे ना। मला शंका आहे, राधा तू घरी चल असं घना राधाला म्हणालेलंच नसणार आहे। राधा दोनदा घरी येऊन गेली, राधा तू थांब असं जर घना म्हणाला असताना राधा थांबली असती। नाही मला काहीतरी वेगळंच वाटतंय। म्हणजे ना राधा माहेरी गेली ना तेव्हा सुद्धा तो इतका अस्वस्थ नव्हता जेवढा काल तिथून आल्यापासून आहे अस्वस्थ। काय माहिती नाही, सारख्या त्याच्या नुसत्या येरझाऱ्या चालल्या होत्या। त्यांच्यातलं हे भांडण आता कधी मिटणार आहे कोणास ठाऊक। देऊ आपण या गोष्टीचा जेवढा विचार करू ना तेवढा आपला ताप वाढणार आहे। सुरुवातीला मी तुला म्हणालो होतो ना, तेच खरंय, आपण त्यांच्यात पडायचं नाही। फक्त जे काय होतं ना ते बघत बसायचं, लक्ष ठेवायचं। जेव्हा बरं तुम्ही। नको ग, इच्छाच नाहीये। अहो पहिल्यांदा वाटलं वेगळं वेगळं जगायची थोडीफार सवय करायला हवी। हो लगेच अगदी असं काय बोलताय तुम्ही? नाही तर काय बोलणार, आपण ज्याला कुटुंब कुटुंब म्हणतो त्याच्यात काळानुरूप बदल होणारच ना, किंवा कदाचित ते संपणार सुद्धा। शेवटी घना म्हणतो ते बरोबर आहे, ते दोघं जण इंडिव्हिज्युअल आहेत, त्यांचं त्यांचं बघतील। अहो रानडे, कशी आहे प्राची आता? आता आत्या खूपच बरी आहे, म्हणजे सकाळच्या पेक्षा आता बरं वाटतंय तिला, छान बरी आहे आता ती। गुड। रानडे मला जरा तुमच्याशी बोलायचंय। काय? हा म्हणजे मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय। म्हणजे मी सकाळी तुमच्याशी फारच रूडली बोलले, पण मी तसं करायला नको होतं, कारण तुम्ही असल्यामुळे आत्याला खूप कमी वेळात बरं वाटलं। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। एका अटीवर मी तुला माफ करेन, यापुढे तुम्हाला अबीर म्हणायचं, मिस्टर रानडे नाही। त्याचं कसं आहे मिस्टर रानडे, इतक्या कमी ओळखीत मी इन्फॉर्मल नाही वागू शकत। त्याचं कसं आहे ना राधा, मी ना कधीच फॉर्मल नाही राहू शकत। माझ्या सगळ्या रिलेशन्स ना, अगदी आई बाबांसोबतच्या रिलेशन सुद्धा खूप फॉर्मल होते, अगदी आत्तापर्यंत। मग मला असं फार वाटायला लागलं की आपण ना नात्यांना उगीच मुलामा देत बसतो, आणि आपल्याला वाटतंय ना ते सांगायला वेळ लागतो। खरंय, पण लहान असताना ना मला भीती वाटली ना की मी कानात बोट घालून बसायचो, कधीच ओरडायचो नाही। ओरडणं काहीतरी वाईट आहे असं वाटायचं मला तेव्हा। एक दिवस हॉस्टेलला असताना माझ्या एका सिनियरनी मला तो असं एका जवळच्या जंगलात घेऊन गेला आणि खूप घाबरवलं आणि मग निघून गेला। मी कानात बोट घालून बसून राहिलो, त्याला हाका मारायला लागलो पण तो काही आलाच नाही। मला बाहेर जायचा पत्ताच माहित नव्हता। मी ओरडण्याचा प्रयत्न केला
पण मला नीट बोलताही येत नव्हतं. माझा श्वास असा गुदमरायला लागला होता आणि तो अचानक एका झाडामागून प्रगटला आणि मी इतक्या जोरात ओरडलो ना, शिट, तोच दचकला. पण त्या ओरडण्याने ना मी अचानक खूप रिलॅक्स झालो. मग मला वाटलं की येस, कानात बोट घालून बसण्यापेक्षा आपल्या इमोशन्स एक्सप्रेस करून टाकलेल्या बऱ्या. मी काय आता ओरडू का तुमचं नाव घेऊन? ओरड ना. हा, पण मिस्टर रानडे असं ओरडण्यापेक्षा अबीर ओरडणं सोपं आहे, नाही? आय कांट प्रॉमिस बट आय विल ट्राय. अबीर. साउंड्स गुड. या. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.